कधी कुठल्या गोष्टीचा कसा वापर होईल सांगता येत नाही. असंच एक उदाहरण म्हणजे महानगरपालिकेनं शहरातील प्रमुख चौकात बसवलेल्या पाण्याच्या स्प्रिंकलरचं. शहरातील लक्ष्मीपुरी, उमा टॉकीज, गंगावेश अशा ठिकाणी हे स्प्रिंकलर बसवले आहेत. खरं तर याचा मूळ हेतू होता तो धुळीवर नियंत्रण ठेवता यावं म्हणून. याचा धुळीसाठी किती फायदा झाला माहीत नाही, पण याचा अजून एक फायदा नागरिक अनुभवत आहेत. भर उन्हात सिग्नलवर थांबलेल्या आणि त्याच्या खालून येणाऱ्या जाणाऱ्या दुचाकी वाहतूकदार, पादचारी यांच्या अंगावर याचे तुषार उडत असतात. त्यामुळं काही क्षणासाठी का असेना, पण कोल्हापूरकर गारव्याचा अनुभव घेत आहेत. प्रत्येक 10 मिनिटाला हे स्प्रिंकलर फवारा उडवतात. या दरम्यान सिग्नल लागला असेल आणि स्प्रिंकलर खाली लोक थांबले असतील तर त्यांना हा शीतल अनुभव येतोच येतो. याला भर उन्हात मिळालेला शॉवर बाथ म्हटलं तर वावगं ठरणार नाही. थोडक्यात काय, कुठल्या गोष्टीचा कधी आणि कसा वापर होईल हे सांगता येत नाही.